चल, शाळेत जायची वेळ झालीये. चल. नाही मम्मा, आज मी शोना आंटी बरोबर दिवसभर खेळणार आहे. आई, शोना ताईच्या चुकीची शिक्षा मला का देतेस तू? या घरात त्या दळभाद्री मुलीचं नाव आई घेऊ नकोस. पण आई, मी काय केलंय? माझ्यावर अशी बंधनं का लादतेस तू? चुप. केसचं पिक्चर अगदी क्लिअर आहे. माझी पेशंट 6 महिन्यांची प्रेग्नंट आहे. आता या पुढची स्टोरी जाणून घेणं निरर्थक आहे. आता असं करू की क्लायंटला मी 3000 पटवून टाकतो. 2000 तुमचे आणि 1000 डॉक्टर नासिर बेचनची. आपली तर हीच फिलॉसॉफी आहे डॉक्टर साहेब. शोना, थांब शोना. तुला शपथ आहे माझी, दिव्या तू तिला अडवणार नाहीयेस. मम्मा, तुम्ही तिचा असा अपमान करून तिला घराबाहेर काढताय? माझा या घरावर काहीच अधिकार नाहीये का? तिला तिची लढाई स्वतःच लढावी लागेल. शोना, शोना, शोना थांब. शोना. दिव्या, मी तुला एकदा सांगितलं ना, तिला जाऊ दे. शोना. जीव माझा तान्हुला आहे सान सानूला. जीव माझा तान्हुला आहे सान सानूला. कुणी आदी नाही, कुणी अंती नाही. कुणी आदी नाही, कुणी अंती नाही. मज नाही सहारा, न मिळे किनारा. घे आश्रया. कुणी आदी नाही, कुणी अंती नाही. कुणी आदी नाही, कुणी अंती नाही. तव पदरा खाली प्रेमाचे देऊळ. मायेचा सागर तू दयेचा राऊळ. मायेचा सागर तू दयेचा राऊळ. जीव माझा तान्हुला आहे सान सानूला. 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 विठ्ठला मज घेई आश्रया. खूप हुशार आहेस तू. भिकाऱ्याला अश्रूची भीक देतेस. बाबा कित्येक दिवसांपासून उपाशी आहे, तहानलेला आहे, आणि तू अश्रूंची भीक देतेस.
ठीक आहे, अश्रू तर अश्रू, पण बाळ तू माझ्या ह्या भिक्षा पात्राचा मान तर राखलास. बोल बाळ, कोण आहेस तू आणि कुठे निघाली आहेस? बाबा, बाबा मी कुठे जाऊ? मला तर मार्गच सापडत नाहीये बाबा. तू पण मार्ग विसरलीस आणि मी पण मार्ग विसरलो. मी तर माझ्या परमात्म्याला शोधतोय. तू कोणाला शोधतेस बाळ? मला तर हेही माहित नाहीये की मी काय शोधते बाबा. मी कोण आहे तुला मार्ग दाखवणारा? पुढे महादेवाचं मंदिर आहे, जाऊन त्याच्या पायरीवर तुझं डोकं आपट आणि त्याला विचार की मी आता काय करू. अलख निरंजन, अलख निरंजन. हे बघ दिव्या, तू तुझ्या वागण्यावर जरा ताबा ठेव. स्वतःच्या रागावर जरा नियंत्रण ठेवायला शिक. आणि हे विसरू नकोस की तू ह्या घरची सून आहेस. मी या घरची सून नक्कीच आहे, पण त्याही आधी मी कुणाची तरी मुलगी आहे. मला आई नाहीये, पण माझ्या वडिलांनी जे माझ्यावर संस्कार केलेत मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. लोकांना आश्रय देऊन त्यांना आनंद मिळत होता, पण या घरच्या भिंतीत मला फक्त घमेंडच दिसतीये. अच्छा, तुला जर असंच वाटत असेल तर मग जा, घेऊन जा तिला तुझ्या वडिलांच्या घरी. तुम्ही तर ती वेळच येऊ दिली नाहीत. वेळ तर अजूनही गेली नाहीये दिव्या. जा, जाऊन शोध तिला आणि तुझ्या वडिलांच्या घरात दे आश्रय. डॉक्टर दिव्या इथेच राहतात ना? मी आहे डॉक्टर दिव्या. मी खूप भटकले तेव्हा मला तुमचं घर मिळालं मॅडम. मी तुम्हाला ओळखलं नाही. मी शोना मालाकारची धाकटी बहीण आहे, टीना. आजच कलकत्त्याहून आले आहे. बोला. माझी बहीण शोना कुठे आहे? सांगा ना, कुठे आहे ती? मिस्टर भास्कर, आपण? मी शोना मालाकारची धाकटी बहीण टीना. ये ना. माझी बहीण कुठे आहे?
ती तिची फ्रेंड डॉक्टर दिव्याच्या घरी असेल. ती तिथे नाहीये. ती डॉक्टर दिव्याचं घर सोडून केव्हाच निघून गेलीये. कुणाच ठाऊक कुठे गेलीये. तिचा काहीच ठाव ठिकाणा नाहीये. व्हॉट? शोना गायब झालीये? मी जाते पोलिसात तक्रार एक मिनिट. पोलिसांकडे जाण्याआधी मला तुझ्याशी बोलायचं. मला काहीच ऐकायचं नाहीये. मला फक्त माझी बहीण हवीये. मी तिला कुठे शोधू? मी तिला माझ्यासोबत घेऊन जायला आले. मला विचार करायला थोडा वेळ दे. शोना नेमकी गेली कुठे असेल? शोनाचा कुठेच पत्ता लागत नाहीये. काय झालं? तुम्ही नाश्ता का नाही करत आहात? मला भूक नाहीये. वंदना प्लीज. एका नालायक आणि निर्लज्ज मुली समोर माझा अपमान झालाय. ज्या मुलीला आपण आपल्या मुलीसारखं मानलं, आज तीच आपल्यावर डोळे वटारतीये. अपमानाबद्दल तुम्ही काहीच बोलू नका मामा. ज्या घराला मी माझं मंदिर समजत होते, तिथे माझी काय किंमत आहे ते आता मला चांगलंच कळलं आहे. दिव्या प्लीज काम डाऊन. एका निराधार आणि लाचार मुलीचा अपमान करून तिला घराबाहेर काढण्यात आलंय. मी ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी मला असं वाटत होतं जणू मलाच धक्के मारून घराबाहेर काढतायत. मला एक गोष्ट कळत नाहीये, तुला त्या मुलीबद्दल एवढी सहानुभूती का आहे? तुम्हाला माझी कोणतीच गोष्ट का समजत नाही? तुम्ही एकाच गोष्टीचं पालुपत का लावलंय? तुला नाही वाटत दिव्या की तू आपली मर्यादा विसरतेस म्हणून? कुणाच ठाऊक काय जादू केलीये त्या मुलीने. हे तर कुणाचं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. मला आतापर्यंत सगळं काही समजलंय मामा, पण मी अशा प्रकारचा अपमान कधीही सहन करणार नाही. बस पुरे झालं आता. कर्नल चंद्राच्या घरात एका निराधार मुलीच्या बाबतीत जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या या घराण्यासाठी खूपच लाजिरवाणं आहे. अगदी खरं सांगायचं तर मला वंदनाचं असं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. व्हेरी बॅड. आणि जर आपली चूक आपल्या लक्षात आली असेल की आपण त्या मुलीबरोबर वाईट वागलोय, तर आपल्याला प्रायश्चित्त सुद्धा घ्यावं लागेल. शोना मला कारला शोधून इथे आणायला हवं आणि तिची माफी मागायला हवी. माफी? व्हॉट नॉनसेन्स. अरे माझं बछड. आली शाळेतून बच्चा. आण बॅग मला दे. आता सांग. हे बघा. अरे वा, हे गोल्ड मेडल. हे मेडल तुला कोणी दिलं? तुम्ही विसरलात. आमच्या क्लासमध्ये डान्स कॉम्पिटिशन होती आणि त्यामध्ये मला फर्स्ट प्राइज मिळालं. फर्स्ट प्राइज? अरे वा.
तू तर कमालच केलीस. अरे आम्हाला माहितीच नव्हतं की आमची जिनी एवढा चांगला डान्स करते. अरे बाबा विशाल, दिव्या, अरे कुठे आहात तुम्ही सगळे? हॅलो डॅड. हे बघा, आमची जिनी गोल्ड मेडल जिंकून आली आहे. गोल्ड मेडल? गुड गर्ल. शेवटी मुलगी कोणाची आहे? अरे वा, गोल्ड मेडल जिंकल्याचं सगळं क्रेडिट तुम्ही घेताय. चला तर डान्स करून दाखव. हा. लेट्स सी व्हॉट शी डिड. गुड. कम ऑन. जिनी बाळा, आम्हाला डान्स करून नाही दाखवणार? नाही, आधी मी शोना आंटीला मेडल दाखवून येते, मग मी डान्स करेन. शोना आंटी कुठे आहे? तुम्ही सगळे असे गप्प का आहात? सांगत का नाही की शोना आंटी कुठे आहे? कुणाशी काही बोलणार नाहीये. तर मग आजोबा कोणाबरोबर बोलणार? आय डोंट केअर. मी जेवणारही नाही, चेंज पण नाही करणार आणि शाळेत सुद्धा नाही जाणार. जिनी, ही काय पद्धत आहे का आजोबांबरोबर बोलण्याची? मला शोना आंटी पाहिजे. स्टॉप. स्टॉप. विशाल, ही काय पद्धत झाली लहान मुलांशी बोलायची? जेव्हा पाहावं तेव्हा शोना शोना शोना. पाहिलं, 2 दिवसात कशी जादू केली तिने आपल्या जिनीवर. मी असं वागणं अजिबात खपावून घेणार नाही. विशाल, कम ऑन माय डॉल, कम हियर. यू आर माय ब्युटिफुल डॉल ना. चला चला आपण फिरायला जाऊया. चला. नाही, मी कुठेही फिरायला येणार नाही. जिनी बेटा, आता मी तुला मार देईन. विशाल, तुम्हाला उशीर होतो ना नर्सिंग होम साठी? जर समाजसेवेतून तुम्हाला वेळ मिळाला तर आपल्या मुलीकडेही थोडं लक्ष द्या. अरे विशाल बेटा,
एवढा राग का येतो तुला? हसतेस हसतेस डॅड मला मारतात म्हणून हसतेस? हो डॅड, मला वाटतं की आजकाल मला जास्तच राग येतोय. म्हणून मला लहानपणी तुम्ही आर्मीच्या ज्या बेल्टनी मारत होतात ना, बहुतेक त्याच बेल्टने पुन्हा मारावं लागेल. मला हल्ली खूप राग येतोय डॅड, खरंच सॉरी. बहुधा लहानपणी खाल्लेला मार तू विसरला नाहीयेस दिव्या. माझा आर्मीचा बेल्ट आण बघू. आज तुला मार खावासा वाटतोय हो ना विशाल? अच्छा, मला मार पडणार म्हणून तुला खूप हसायला येतंय हो ना? खूप खूप हसायला येतंय. मला मार पडणार म्हणून ना? सगळ्यात आधी हिचं अबॉर्शन होईल आणि त्यानंतर ही आपल्या बहिणीसोबत तिच्या घरी जाईल. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. शोना माझ्या सोबत जाणार. तिच्या जीवाला धोकाही असू शकतो पप्पा. तिचा बॉयफ्रेंड तिची प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतो. मी शोनाला घेऊन येतोय. तुम्ही ऑपरेशनची तयारी करून ठेवा. आणि हो, तिला संशयही येता कामा नये की तिचं अबॉर्शन होणार आहे. सगळे बाहेर गाडीत तुझीच वाट बघतायत. मग ते सगळे बाहेर का उभे? त्यांना आत बोलवा ना. अगं गोष्ट अशी आहे की आमच्या लाडक्या जिनीने डान्स कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळवलंय. म्हणून आम्ही सगळे तिला घेऊन पिकनिकला जातोय. आज तर पॉसिबल नाही होणार. चल ना शोना, जिनीसाठी प्लीज.